तर वळूया आपण मैदानाच्या दिशेने. दोन खेळाडू आपण पाहिले तर मग विश्लेषण करायचं झालं तर उत्तम आणि विकेश ही जोडी आपल्याला जर पाहायला मिळते. अजय राज मैदानाच्या मध्ये गेले, पंचांशी काहीतरी चर्चा केली आणि इथे दाखल झाली आहेत. डेफिनेटली रूल्स आर रूल, कारण की वन साइड ट्रॅक कलर कोड सेम असायला हवा. ब्लॅक अँड ब्लू पाहायला मिळते म्हणजे 3 धाव्यांची पेनल्टी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच ओमसागर बामणगाव टीमला. ट्रॅक कलर कोड सेम असायला हवा, कारण की लेफ्ट बॅट्समॅन ब्लॅक, कडे ब्ल्यू हे अमान्य आहे. म्हणजे ज्याप्रमाणे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रूल्स या सीझन मध्ये चेंज झाले आहेत आणि ते मान्यही केलेत. पहिला बॉल अगदी ब्लॉक हॉल मध्ये फेकला जातोय. मिड विकेटला खेळाडू होते तिथे. बॅकअप मात्र आपण पाहू शकतोय की यावेळेला गेम प्लॅनिंग सुद्धा आपण पहिले वेगळी पाहायला मिळाली आहे. संतोषला प्रमुख षटक सोपवला गेलाय. आकाश मागील काही टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना थोडीशी इंजुरी त्यांना जाणवते. कदाचित या मॅच मध्ये सुद्धा इंजुरीचा अभाव असायला हवा. तेच प्रमुख कारण की संतोषच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलं. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर नक्कीच सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे आणि सुरुवात ज्या प्रमाणे केली आहे, परंतु विकेश या खेळाडूकडे सगळ्या डगआउटचं लक्ष असेल. A1 क्वालिटी नक्कीच खेळ त्याने केलाय. संपूर्ण आपण पाहिला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जेव्हापासून ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा तो हिस्सा झालाय, आज सुद्धा A1 क्वालिटी खेळ मात्र त्यांना करावा लागेल अगेन्स्ट बिग टीम. यावेळेला धीमा टाकलेला मयूर पाहायला मिळतो. या वेळेस म्हणजेच फसवा चेंडू होता, मिश्रण होता आणि मोठा फटका एक्झिट करण्याच्या प्रयत्नामध्ये लालच दिली होती फलंदाजाला आणि नक्कीच लालच मात्र आपण पाहू शकतो महागात पडते आणि विकेश मात्र सस्त्यामध्ये पॅव्हलियनच्या दिशेने परततोय. फर्स्ट विकेट लास्ट. ओमसागर बामणगाव ने मात्र मोठा धक्का मात्र इथे खाल्लाय. इथे आपण पाहिलं तर मग विकेश परतल्या सस्त्यामध्ये. कदाचित आपण टॉस जिंकून पाठी करण्याचा जो निर्णय, तो निर्णय मात्र आपण पाहू शकतो की थोडासा नक्कीच आपण पाहू शकतो की उलट मात्र ठरवला जातोय. संतोषच्या हातामध्ये षटक सोपवण्याचा फायदा आणि भरपूर मोठा फायदा मिळालाय. षटपीच्या वेळेला टायमिंग शॉट आहे, खेळाडू आहे तिथे. कॅच मात्र सुंदर पकडला जातोय. आणखीन एक मोठी विकेट. संतोष वळवी बॅक टू द डगआउट. 2 प्रमुख मोठे खेळाडू बाद झाले आहेत. ओमसागर ब्राह्मणगाव टीम आता बॅकफुटला पहिल्या ओव्हर मध्ये दिसून आली आहे. बॅटर इन झाले. 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले तिथे आणि अडचणीमध्ये टीम आली ओमसागर ब्राह्मणगाव. मागची मालिका त्यांच्यासाठी चांगली राहिली, कारण की मागच्या मालिकेमध्ये चांगला परफॉर्मन्स करून एक
ट्रॉफी ते घरी घेऊन गेलेत आपल्या. चेंज ऑफ द पेस, धीमा गतीने अगदी बॅटच्या रडार मध्ये नुकताच दाखल झालेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून आपण पाहिला बबलूने ते धमाका केलाय आणि नक्कीच मोठा धमाका करत असताना, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिले की 2 विकेट गेल्यानंतर आपल्या टीमला सावरण्यासाठी एका खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. दखल त्याने घेतलंय, दाखल होता होता आणि संतोषवर हल्ला केला. वेगवान चेंडू, मिस टायमिंग, टॉप पेच आपण पाहिलं लीडिंग एज आहे स्वतः संतोष. वाह व्हाट अ कॅच. प्रयत्न नक्कीच केले पूर्णपणे, त्यांना माहिती आहे की विरुद्ध जायचंय, कॅच पकडायला शक्य नाही तितका, परंतु पोहोचला आणि सुंदर झेल. विकेट डाऊन, तिसरी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव टीम पूर्णपणे आपण पाहिली तर बागफुटला इथे जात असताना पाहायला मिळते. जे बॅटर इन होत आहेत जिथून मैदानाच्या आतमध्ये, तर त्यांना नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, कारण की इथून आपण पाहू शकतो मोठे फटके नाही, सिंगल डबल जरी जोडला तरी मी तर म्हणेन मग गोलंदाजीला नक्कीच आधार मिळेल. ओमसागर ब्राह्मणगाव टीम अनेक वेळा आपण पाहिला की या फ्रेशर मध्ये आल्यानंतर चांगली कामगिरी करत असताना सुद्धा पाहायला मिळाले, परंतु जे प्रमुख खेळाडू होते ना ते बाद झालेत. ज्याप्रमाणे उत्तम यांच्याकडे पूर्ण फोकस असणार आहे, लेफ्टी बॅट्समॅन आहेत, कारण की गेम चेंजर खेळाडू ते बनत आहेत. अनेक वेळा पाहिलंय आपण, ते जोपर्यंत असतील तोपर्यंत नक्की त्यांच्याकडे आशेच्या नजरेने डायकआउट नक्कीच पाहत असेल की आपल्या टीमसाठी ते धावा जोडतील. अक्रॉस लाईन ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फाईड लेग क्षेत्रामध्ये. चेंडू स्टँड वरून ट्रॅव्हल झालाय, डॉट डॉट चेंडूने आपण पहिल्या षटकाची समाप्ती. फलकावर 7 धावा, म्हणजे 7 धावा करत असताना विकेट किती गमावलेत तर भरपूर विकेट गमावलेत, तब्बल 3. आणि ते 3 आपण पाहिले तर टॉपचे खेळाडू, ज्यामध्ये बबलूला आपण पाहिलं, त्यामध्ये विकेशला पाहिलं, त्यामध्ये संतोषला पाहिलं. हे 3 महत्वपूर्ण विकेट आणि गेम चेंजर खेळाडू परतवलेत. परंतु आपण पाहिलं ना तर इथे उत्तम याच्याकडे आता एक उत्तम संधी आहे उत्तम पारी खेळण्याची. मयूर आवडलेला बॉलिंग ट्रॅकवर, दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल, 7 धावा पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी आहेत. हा आलेख वाढवावा लागेल, इथून आलेख वाढवणारी फलंदाजी करावी लागेल. थोडा आता मात्र आपण पाहिलं तर मग समाचार जीवदानी गिरीज टीमचा घ्यावा लागेल आणि मग बॅटिंग मध्ये जोर आजमाईस मोठे फटके घ्यावेच लागतील. स्ट्राईक एंड कडे आपण पाहतोय फलंदाज तयार, गोलंदाज नक्कीच मयूर, त्याच्यावर दडपण असेल कारण की स्पाल महत्वाचा आहे. यावेळेला आपण पाहिलं मयूरने मात्र पहिल्याच बॉलवर ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती त्या खेळाडूला बाद केलंय. उत्तमला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवला जातोय. चौथा मोठा धक्का ओमसागर ब्राह्मणगाव टीमला दिला जातोय आणि अडचण मात्र इथे कायम ठेवली जाते. डेफिनेटली आपण पाहिलं तर उत्तम ज्याप्रमाणे अपेक्षा त्यांच्याकडून चांगल्या होत्या आज फायदा करून देतील, पण तो फायदा बॅटिंग मध्ये सुद्धा नाही आहे आणि नक्कीच त्यांचा फायदा नक्कीच मित्र म्हणेन की थोडासा आणखीन मोठा मित्र म्हणे तोटा झाला, कारण की 3 धावा त्या सुद्धा आपण पाहिलं तर खूप मायने राहतील या इनिंग मध्ये. देवा छोटा पॅकेट आहेत परंतु बडा धमाका करावा लागेल. देवा यांना सुद्धा आपण पाहिलंय की विकेट गेल्यानंतर येत आहेत शांत शांत स्वभावाने खेळ करत असता नक्कीच शांतीमध्ये क्रांती घडवत असतात आपल्या टीमची आणि ती क्रांती घडवण्याची पुन्हा एकदा मात्र आपण पाहिली संधी आहे. एक ज्वलंत मशाल मात्र आता मात्र पेटवावी लागेल, कारण की ज्या वेळेला आपण पाहिले की आपल्या टीमला गरज आहे त्या धावा इथून त्यांच्या बॅट मधून द्याव्या लागतील. आणि बॅट वापरली जाते, यस नो कॉलिंग मात्र थोडस या वेळेला मात्र आपण पाहिलंय नेम धरून गेम केलाय. पंचांनी मात्र आपण पाहिलं तर तिसरा अंपायर कडे नक्कीच डिसिजन पोहोचवलाय, परंतु
आपण बघितलं ना तर चित्र कदाचित डायरेक्ट हिट झाला तेव्हा कदाचित मला तर असं वाटतंय की मग फलंदाज फेम मध्ये सुद्धा नसेल हे चित्र जर पाहायला मिळालं, परंतु चेक तर केलं जाईल. Yes, definitely it is out. फलंदाज बाद. आणखीन मोठं नुकसान रनआउटच्या स्वरूपात शिवदानी गिरीज टीमचा बोलबाला पूर्णपणे या इनिंग वर दिसून आलाय. अजय मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, परंतु या कॉम्बिनेशनला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण की 10 चेंडूचा खेळ असेल. या 10 चेंडूमध्ये मी तर म्हणेन जरी 20 धावा जोडल्या ना तर मग भरपूर होतील, कारण की इथून जर त्यांच्या माध्यमातून मग गोलंदाजांना थोडा तरी मी तर म्हणेन की आधार मिळू शकतो इथे. फटका चांगला खेळलाय पहिल्या बॉलवर डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिथे. धावा मिळतील 2. ज्या अनुषंगाने इथून पार्टनरशिपची गरज असेल आणि ती पार्टनरशिप मात्र आपण पाहिलं तर पूर्ण करावी लागेल. आता धावांच्या शोधामध्ये ओमसागर ब्राह्मणगाव टीम मात्र फिरताना पाहायला मिळते. जसं आपण पाहिलं ना की वाळवंटामध्ये उंटाला पाणी शोधावं लागते तसं धावा शोधावं लागतात. आता टॉपेज विकेट डाऊन होते. आणखीन एक बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स खालावलंय ओमसागर बामणगाव टीमचा. जीवदानी गिरीज टीमचं वर्चस्व, जीवदानी गिरीज टीमचा दबदबा पूर्ण दिसून येत असताना या मॅच वर आणि विकेटची पडझड ही मात्र कायम. सहा विकेट गमावलेत. पंडित मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांची टोटल आपण बघितली आहे ना तर मग आहे 9. म्हणजे दयनीय अवस्था करून टाकली आहे. त्याप्रमाणे आपण बॅटिंग राहिली आहे. नक्कीच चर्चा करावी लागेल या बॅटिंगच्या बद्दल, कारण की विकेश त्यानंतर संतोष त्यानंतर कोणी जबाबदारी घेतली नाहीये टीमची. मोठे फटके, क्रिकेटचा बेस्ट एक सिंगल डबल या धावा नक्कीच जोडल्या तरी मी म्हणेन फायदा झाला असता, परंतु त्या धावांकडे लक्षात दिला नाहीये. पंडित बॅकफुटला जाऊन चेंडूला ढकललाय मिड ऑन क्षेत्रामध्ये. धावा मात्र एक मी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडा मिसफेअर झाला संतोषच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा इथे टीमला. 2 धावा 11 धावा फलकावर. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले 5. शेवटचा असेल आणि पंडित अपेक्षा आहे धावा देतील का या ओव्हर मध्ये या बॉलवर. बॅकफुटला कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खाली क्षेत्र. फिल्डर मात्र पाठलाग करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु तितक्याच चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा जोडल्या गेल्या टीमच्या टोटल मध्ये. भर पडत असताना 2 षटकाची समाप्ती झाली. फलकावर पाहिले आपण तर 6 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचे असतील 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये कमीत कमी 10 धावा 10 ते 12 धावा नक्कीच जोडाव्या लागतील, तर मग फाईट केली जाऊ शकते. अन्यथा मात्र या ओव्हर मध्ये धावा आल्या नाही तर मग मित्र म्हणे की जीवदानी गिरीज टीम पूर्णपणे ही मॅच वर कब्जा करेल. चला विनंती असेल सकाळच्या सत्रामध्ये युक्त 11 वालेपाडा टीमच्या संघानं नक्कीच वर्चस्व गाजवलं. कर्णधारांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर न्यू स्टार मडीपाडा टीमचे कर्णधार असतील त्यांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
त्यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट, परंतु यावेळेस फिल्डर होते तिथे या फटक्यासाठी. प्रयत्न जरूर चांगला होता परंतु फसला गेला. आज मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये ओमसागर बामणगाव टीमला. परफॉर्मन्स मात्र आपण खराब होतोय. 7वा धक्का देवाला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर आणि परिस्थिती मात्र एक ते बिकट झाली आहे. 7 विकेट नक्कीच आपण पाहिले तर गमावलेत 13 या धावसंख्येवर. जे लोएस्ट टोटल होईल का? तेलेन वालयपाडा टीमचे कॅप्टन त्यांच्या सोबतच मी विनंती करेन दुस्तार मडवीपाडा टीमचे कॅप्टन चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी या इनिंग नंतर आपण खुलच्या सेमसेम म्हणजे लकी ड्रॉ करणार आहोत. स्टेट चांगला फटका पाहतोय आपण परंतु फिल्डर आहे जे उदाणी गिरीज टीम काय लाजवाब परफॉर्मन्स करताय. आज आपण पाहिलं की नशीब त्यांना साथ देतोय. प्रत्येक खेळाडूचं योगदान पाहिलं आपण तर तितका 8वा धक्का मात्र आपण पाहिलाय ओमसागर बामणगाव टीमला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कदाचित आपण पाहू शकतोय की मग ऑल आउटचं संकट येतंय की काय. ऑल आउटचा उल्लेख करायचा झाला तर मग मला वाटतं एक वेळेला ऑल आउट झालेली सुद्धा आहे. असं आपण पाहिलं तर सातेवलीच्या मैदानावर प्रशांत दादा आठवण करून देतात आणि समोर टीम पोमन 5 बॉल 5 विकेट. आणि मला वाटते प्रदीप स्वतःहून आठवण करून देतात की केतकीबाईस खंडीपाड्याच्या मैदानावर सुद्धा नक्कीच ऑल आउट झाले होते परंतु इथे बॉल आहेत 4 होऊ शकतात कारण की 8 विकेट डाऊन झाले तिथे. 13 धावा. यामध्ये असेल हा फटका. फिल्डर लांब आहेत. एक धाव मिळेल दुसरीचा प्रयत्न होतो. थोडस आपण पाहिलं की कॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याचा फायदा मिळाला की 2 धावा मात्र इथून मिळतील. 15च्या घरामध्ये धावफळ गेलाय. 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणखीन. चांगला कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतंय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र मिळेल. एक पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये. जीवदानी गिरीज टीम पूर्णपणे आपण पाहू शकतोय तर आज लेट आले थेट आले या अंदाजाने खेळ करतोय. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळालाय. कव्हरच्या डोक्यावरून पाहतोय आपण आउटफील्ड स्लो आहे. चांगले फिल्डिंग परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 17 धावा आमचे स्कोरर आहेत आपसमध्ये नक्कीच थोडासा टेक्निकल सुधार करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील की 18 धावा आहेत. 5 चेंडू फेकून झालेत म्हणजे एक बिग हिट पाहिजेच आता इथे. पंडित लगावतील. प्रयत्न तर चांगला केलाय हवेत चेंडू परंतु नशिबाची साथ पहा एकही कॅच सुटली नाहीये. प्रत्येक कॅच कंप्लीट केली आहे. 9 विकेट डाऊन झाले. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर नक्कीच 18 झाल्या आणि तिथून विश्लेषण करायचं झालं तर ते 18 मध्ये नक्कीच आपण पाहू शकतोय की प्लस करूया आपण जीवदानी गिरीज टीमला त्या 3 धावा. चला आपण आता पाहिलं तर आता ड्रॉ हे रेडी आहेत आणि ड्रॉ घेऊन सज्ज असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रदीपजी लोखंडे आज मला वाटतं या स्पर्धेमध्ये त्यांचा अंतिमचा दिवस आहे व त्याच्या दिवसापासून बिग शो कारण की एक आणखी मोठी टुर्नामेंट आपण पाहिलं तर नक्कीच कंप्लीट करायची आहे त्यांना. कर्णधार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
ड्रॉ इथे होत असताना पाहायला मिळतात आणि जबरदस्त पहिला जो ड्रॉ काढला त्यामध्ये नाव आलंय विजय संघ आणि त्याच्या सोबत मॅच खेळणारी टीम न्यू स्टार मडवीपाडा म्हणजेच बाय मिळते ती म्हणजेच युक्त 11 वालईपाडा या टीमला. चला पण वया चेस कडे 19 चेस करायच्या 3 धावा ऍड केल्यात. इथे हवेत फटका पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग आपली दहशत दर्शवली आहे आणि अतिशय आपण पाहू शकतो तर जबरदस्त सुरुवात आणखी ज्या लक्षाची गरज आहे 3 आधीच प्लस होत्या त्यामध्ये षटकार 9 झाल्या म्हणजे आता 10 आणि त्या याच षटकामध्ये कदाचित पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आकाश संतोषच्या विरोधात. हो परंतु चोख प्रत्युत्तर दिलाय आणि या खेळाडूचा मी का उल्लेख करतोय कारण की प्रत्येक वेळा मी पाहिलंय की पहिल्या बॉलवर किंवा एखादा मोठा फटका लागल्यानंतर तो चांगला कमबॅक करत असताना पाहायला मिळतो इकॉनॉमिकल गोलंदाज राहत असतोय. तर इथे आकाशच्या विरोधात आपण पाहिलं तर मग षटकार पडल्यानंतर हा दुसरा बॉल त्यानं कमबॅक केलाय. आणखीन एक आपण पाहतोय डॉट टच चेंडू नक्कीच येताना पाहिलं. मी तर म्हणेन की इथे धावा कमी आहेत 25-27 पर्यंत जर टोटल असता तर एक मजा आली असती मॅच पाहण्यासाठी कारण की मग एकच विकेट जी शोधायची आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीमला आणि ती आकाशची ती शोधण्यामध्ये जर असफलता मिळाली तरी सुद्धा इथे आपण पाहू शकतो की फाईट केली जाऊ शकते. हो हो यावेळेला आपण पाहू शकतो इनर एज होती कदाचित नशिबाची साथ मिळाली कारण की हा चेंडू यष्ट्यांवर सुद्धा लागू शकला असता परंतु जीवदानी गिरीश टीमचं नशीब आज मात्र जोरावर आहे. फिल्डिंग आपण पाहिली चांगली जाते होते त्याच नंतर आपण पाहिले की मग खेळाडूंचे कॅचेस सुद्धा ड्रॉप्स होताना पाहायला मिळाल्या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिला त्याचा फायदा मोठा झालाय. शॉर्ट पिच या वेळेला आकाश नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार बिग हिट. आकाश दानवे नक्कीच थोडस इंजरीशी झुंज देतोय. आपण मागील मालिकेमध्ये सुद्धा पाहिलं तेच कारण इथे बॉलिंग सुद्धा आपण करताना पाहिलं नाहीये परंतु हा प्लस पॉइंट असू शकला असता ओमसागर ब्राह्मणगाव टीम साठी परंतु मी तर म्हणेन की संतोषच्या विरोधात थोडीशी रणनीती आखायला हवी होती कारण की संतोषला चांगल्या पद्धतीने खेळल्यास तर मग 2 षटकं त्यांना धावांची लयलूट करण्याची संधी मिळाली असती परंतु तसं काही घडलं नाही. पंधरा धावा झाल्यात. ड्राईव्ह केला जातो इथे आपण पाहिलं तर चौकार आणि चौकाराने मात्र आपण पाहिलं मॅच फिनिश केला जातोय सामना जिंकला गेलाय आणि आपण पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव टीमला मात्र मागे टाकण्याचं कार्य जीवदानी गिरीश टीमने केलंय. खूप चांगलं क्रिकेट
हे जर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच चांगल्या क्रिकेटच्या जोरावर आपण पाहिला तर हा मॅच जिंकण्यामध्ये मोठे यश मात्र मिळालंय. मॅडम दी मॅच चा पुरस्कार आपण पाहतोय दिला जाईल आणि खेळाडू असतील